नमस्कार, ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण फक्त 1 वाटी रव्यापासून मस्त असा वरून कुरकुरीत आणि आतून हलका फुलका जाळीदार मऊ लुसलुशीत असा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत। तर हा नाश्ता अगदी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आज इथे आपण बनवलेला आहे। बनवायला अतिशय सोपा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत झालाय आणि इथे बघा खूप सुंदर अशी याला जाळी देखील पडलेली आहे, त्यामुळे हा पचायला देखील खूप हलका आहे आणि बनवायला देखील तितकाच सोपा। चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर हा नाश्ता बनवण्यासाठी इथे बघा मी 1 वाटी स्वच्छ निवडलेला बारीक रवा घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही जाड रवा घेतला तरी देखील चालेल। आता हा रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने मोजून यामध्ये आपल्याला 1 वाटी इतकं पाणी घालायचंय। सोबतच यामध्ये आपण 3 चमचे दही घालणार आहोत। दही घेताना जास्त आंबट न घेता ताजं दही आपल्याला इथे वापरायचंय। त्यानंतर झाकण लावायचं आणि मिक्सरवर फिरून बघा याची अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची। छान अशी दाटसर बघा पेस्ट मी इथे याची तयार करून घेतली। आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। मिक्सरच्या भांड्याला थोडंसं मिश्रण लागलेलं होतं, त्यामुळे मी यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी घातलं आणि ते पाणी मी या बॅटरमध्ये ओतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतकं जिरं घालायचे, त्याचबरोबर 1 चमचा आपल्याला पिठी साखर यामध्ये घालायची, ज्यामुळे आपल्या नाश्त्याला चव तर चांगली येईलच, त्याचबरोबर नाश्त्याला चकाकी देखील चांगली येते। चवीपुरतं मीठ घातलं आणि त्यानंतर पाव चमचा इतका मी यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे। आता हे सगळं आपल्याला बॅटरमध्ये अगदी व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचंय। तर जवळपास याला मी 3 ते 4 मिनिट चांगलं फेटून घेणार आहे। तर बघा 3 ते 4 मिनिटं याला व्यवस्थित फेटून घेतल्यामुळे यामध्ये छान असे एअर बबल्स तयार झालेले आहेत। यामध्ये असे एअर बबल्स तयार झाले की आपला नाश्ता छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत बनतो। आता ज्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये आपल्याला हा नाश्ता वाफवून घ्यायचा आहे त्याला असं तेलाने अगोदर ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे मग वाफवल्यानंतर तो प्लेटला चिकटत नाही, अगदी सहजरित्या निघून येतो। तर आता हे बॅटर जे आहे ते आपल्याला या प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे। तर बघा सगळं बॅटर मी असं हे या प्लेटमध्ये ओतून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला वाफवून घ्यायचंय, त्यासाठी कढईमध्ये मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये एक अशी रिंग ठेवलेली आहे। त्या रिंगवर आपल्याला ही प्लेट ठेवून द्यायची आणि यावरती आपल्याला थोडीशी लाल मिरची पावडर वरून भुरभुरायची आहे, ज्यामुळे आपला नाश्ता दिसायलाही छान दिसतो आणि चवीला देखील चांगला लागतो। त्याचबरोबर मी थोडासा चाट मसाला देखील यावर घालत आहे। तुमच्याकडे जर काळी मिरी पावडर असेल तर ती देखील तुम्ही यावर घातली तरी देखील चालेल। त्यानंतर आता कढईवर आपल्याला झाकण ठेवायचंय, गॅस मध्यम करायचा आणि आता आपला हा नाश्ता चांगला आपल्याला 10 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे। 10 मिनिटांनंतर मी यावरचं झाकण काढून बघितलं तर बघा आपला नाश्ता जो आहे तो अगदी व्यवस्थित वाफवला गेलेला आहे। सुरीचं टोक मी यामध्ये घालून बघितलं तर अजिबात बॅटर सुरीच्या टोकाला चिकटलेलं नाहीये, म्हणजेच आपला जो नाश्ता आहे तो अगदी व्यवस्थित वाफवला गेलाय। आता ही प्लेट आपल्याला बाजूला काढून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे। आता या नाश्त्याला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि मगच आपण याला प्लेटमधून बाहेर काढणार आहोत। तर हे बघा नाश्ता पूर्णपणे थंड झाला। आता याच्या कडा सुरुवातीला सुरीने आपण मोकळ्या करून घेऊ आणि मग याला आपण दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊ। आपला हा नाश्ता व्यवस्थित वाफवला गेल्यामुळे थंड झाल्यानंतर याच्या कडा सुरीने अगदी सहज मोकळ्या होत आहेत, हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। इथे मी याच्या कडा मोकळ्या करून घेतल्या। आता याला आपण डिमोल्ड करून एका ताटामध्ये काढून घेऊ। तर या इथे तुम्ही बघू शकता मस्त असा हलका फुलका जाळीदार असा हा आपला नाश्ता बनून तयार झालेला आहे। यामध्ये आपण थोडासा सोडा वापरलेला असल्यामुळे याला छान अशी जाळी पडलेली आहे आणि मस्त ब्रेड सारखा हलका फुलका हा नाश्ता आपला बनून तयार झालाय। आता याला आपल्याला कट करून घ्यायचंय, तर सुरीच्या मदतीने कट करून मी याचे असे छोटे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुकडे करून घेत आहे। आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे चौकोनी किंवा कापणीच्या आकारामध्ये तुकडे करून घेऊ शकता, पण मी इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपला हा नाश्ता कट करून घेतलेला आहे। तर बघा मस्त असा जाळीदार आपला हा हलका फुलका नाश्ता बनून तयार झालेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला असंच खाऊ शकता किंवा एखाद्या चटणी सोबत खाल्ला तरी देखील चांगला लागतो।
आपला नाश्ता तर इथे बनवून तयार झालेला आहे, पण आणखीनही एक स्टेप आपली बाकी आहे, ज्यामुळे आपला नाश्ता जो आहे तो मस्त वरून छान कुरकुरीत लागणार आहे। तर त्यासाठी इथे बघा मी नॉनस्टिक पॅन गॅसवर गरम करायला ठेवलंय। याला आपल्याला ब्रशने थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर यावरती आपल्याला हे असे एक एक पीस ठेवून द्यायचे आहेत आणि नाश्ता जो आहे तो आपला छान असा मध्यम गॅसवरती 1 मिनिटभरासाठी खालच्या बाजूने छान कुरकुरीत होईस तोपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। तर 1 मिनिटभरासाठी एका बाजूने हे आपण छान असं भाजून घेतले। तर आपण याला चेक करून बघूयात हे व्यवस्थित भाजले की नाही। तर हे बघा मस्त असं सोनेरी रंगावरती हे छान असं भाजलं गेलंय। आता वरच्या बाजूने देखील भाजण्यासाठी याला थोडंसं अगोदर सुरुवातीला ब्रशने आपण तेल लावून घेऊ आणि त्यानंतर वरच्या बाजूने देखील भाजण्यासाठी याला पलटी करून घेऊयात। तर हे बघा आपला हा जो नाश्ता आहे तो एका बाजूने छान असा सोनेरी रंगावरती भाजून घेतल्यामुळे मस्त असा खरपूस झालेला आहे। आता दुसऱ्या बाजूने देखील आपण याला अशाच पद्धतीने भाजून घेऊ। तर 1 मिनिटभर दुसरी बाजू देखील चांगली भाजून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा आपला हा दोन्ही बाजूने खरपूस नाश्ता भाजला गेलाय। वरून छान कुरकुरीत खरपूस आणि आतमध्ये मस्त असा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आपला नाश्ता इथे बनून तयार झालेला आहे। आता याला आपण एका डिश मध्ये काढून घेऊ। तर हे बघा आपला हा नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे। वरून छान कुरकुरीत, आतून जाळीदार, मऊ लुसलुशीत, हलका फुलका हा नाश्ता आज इथे आपण फक्त घरात उपलब्ध असलेल्या काही साहित्यामध्ये तयार केलेला आहे। तर आजचा हा नाश्त्याचा प्रकार तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।